आणि तुम्ही जर व्यापाऱ्याकडून घेत असाल तर ते बरोबर नाही, कारण व्यापारी हा शेवटी व्यापारीच असतो. त्याच्यामुळे ते शेतकऱ्याने व्यापाऱ्याला का दिलेली असते, तर काहीतरी काहीतरी त्या गायीमध्ये प्रॉब्लेम असतो. म्हणून शेतकरी ती गायी व्यापाऱ्याकडे विकण्याला प्रत्येक महिन्याला चेक करायचा आहे, बाबा आपला खर्च किती झाला, आपल्याला उत्पन्न किती भेटलंय. मग बा खर्च आपला जास्तीचा खर्च कुठं जातोय, त्याच्यावर तुम्हाला योग्य पद्धतीने विचार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग त्याच्यामध्ये काहीतरी कमी जास्त करता आलं तर करायचं. काही असे दुग्ध व्यावसायिक आहेत की त्यांना खूप मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय परवडतो आणि त्या दुग्ध व्यवसायातून ते मोठ्या प्रमाणात नफा कमवतात. तर आता ज्यांना हा जास्तीत जास्त नफा मिळतो त्या लोकांचं व्यवस्थापन कसं आहे, गुरांचे ते आरोग्य व्यवस्थापन असेल, चाऱ्याचं व्यवस्थापन असेल, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी असतील, तर त्यांना त्या योग्य पद्धतीने केलेल्या आहेत, म्हणून त्यांना तो दुग्ध व्यवसाय परवडतोय. तर मित्रांनो, जो आपण 3 ते 4 महिन्यापासून वेगवेगळ्या लोकांना भेटतोय दुग्ध व्यावसायिकांना, त्यांच्याकडून काही आपल्याला अनुभव आलेले आहेत, तेच मी आज तुम्हाला त्या या व्हिडिओच्या माध्यमातून ते अनुभव शेअर करणार आहे. एक 5 ते 6 गोष्टी आहेत मित्रांनो, त्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. मग तुम्हाला 100% दुग्ध व्यवसाय परवडणारच आहे. तर मित्रांनो, त्या 5 ते 6 गोष्टी काय आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर मित्रांनो, कोणतीही गोष्ट किंवा कोणताही व्यवसाय करण्यापूर्वी तुम्हाला एक पेशन्स ठेवणं महत्वाचं आहे. एक लक्षात घ्या की बाबा तुम्ही आज दुग्ध व्यवसाय करताय आणि पुढच्या महिन्यात लगेच तुम्हाला त्याच्यातून नफा भेटेल असं होत नाही. तर मित्रांनो, कोणताही दुग्ध व्यवसाय असो किंवा इतर कोणताही व्यवसाय असेल, तर मित्रांनो तो परवडण्यासाठी किमान तुम्हाला 1 ते 2 वर्ष तुम्हाला त्या त्या व्यवसायामध्ये पूर्ण वेळ द्यावा लागतो. तुम्ही ज्यावेळी 1 ते 2 वर्ष, कारण 1 ते 2 वर्ष तुम्ही नफा हा शब्द सोडूनच द्यायचा आहे. 2 वर्षामध्ये तुम्हाला अनुभव येणार आहे आणि मागच्या अनुभवातून कधीही मित्रांनो पुढचं नियोजन आखायचं असतं. तर मित्रांनो, 1 ते 2 वर्ष तुम्ही दुग्ध व्यवसाय करा. त्याच्यानंतर तुम्हाला त्या 2 वर्षामध्ये समजेल बाबा, आपल्याला जर नफा होत नसेल तर आपण कुठं चुकतोय किंवा काय होतंय. तुमचा जो प्रत्येक महिन्याचा जमा खर्च असेल तो मित्रांनो योग्य पद्धतीनं तुम्ही लिहून ठेवायचा आहे. आणि तो प्रत्येक महिन्याला चेक करायचा आहे, बाबा आपला खर्च किती झाला, आपल्याला उत्पन्न किती भेटलंय. मग खर्च आपला जास्तीचा खर्च कुठं जातोय, त्याच्यावर तुम्हाला योग्य पद्धतीने विचार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग त्याच्यामध्ये काहीतरी कमी जास्त करता आलं तर करायचंय. त्याच्यामुळे मित्रांनो, कोणतीही गोष्ट सुरुवातीला करताना थोडा धीर धरावा लागतो. धीर धीर धरल्यानंतर हळूहळू त्या व्यवसायामध्ये तुम्ही शिकत जाणार आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजत जाणार आहे, उमगत जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यातून योग्य पद्धतीने नफा मिळू शकतो. फक्त कोणतीही गोष्ट करताना मित्रांनो, कोणताही व्यवसाय असेल त्याच्यामध्ये पेशन्स ठेवणं महत्वाचं आहे. आणि कुठलाही व्यवसाय असेल तर लगेच आपण म्हणतो ना, तूप खाल्लं की रूप येत नाही. त्या पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला हा दुग्ध व्यवसायामध्येही थोडेसे पेशन्स ठेवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर 100% हा दुग्ध व्यवसाय परवडतो, फक्त लगेच परवडणार नाही बरं बरं का. कारण तुम्ही आता तुम्ही म्हणसाल मी 1.5 लाखाच्या 2 गायी आणल्या तर लगेच आता माझं एक 5 ते 6 महिन्यामध्ये मला त्याचं ते पैसे फिटले पाहिजे, तर असं होत नाही. तर थोडे पेशन्स ठेवावे लागतेच. आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यानंतर एक 1 ते 2 वर्षानंतर तुम्हाला 100% त्याच्यातून रिझल्ट येतो. आता दुसरी गोष्ट अशी मित्रांनो, योग्य पद्धतीने चाऱ्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावं. आता चाऱ्याचं नियोजन करताना मित्रांनो, आता शक्यतो लोक आताच्या सध्या काय करतायत की बाबा मुरघास वगैरे बनवतायत. तर ठीक आहे, ती पद्धत योग्य आहे. मुरघास तुम्हाला बनवायचा आहे. मुरघासाच्या माध्यमातून मका तुमची जास्त काळ तो मुरघास टिकतो. त्याच्यामुळे मुरघास करायचा आहे. आणि जास्त पद्धतीने काही लोक काय करतात की बाबा 2 ते 3 गायी असतात आणि मग काय त्यांच्याकडे मुरघास करत नाहीत. मका असेल तर ते हातानंच तोडून टाकतात. त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, तुम्ही जर हातानं मका तोडून टाकली तर चारा तो जो मका आहे ते आपलं जनावर पूर्ण पद्धतीने खात नाही. तो चारा हे होतो, नाश होतो. त्याच्यामुळं मित्रांनो, तुमच्या मुरघास बनवा किंवा आता इथं मागे पाहू शकता तुम्ही कुटी मशीन आहे. आणि हे कुटी मशीन तुम्हाला 21,000 ते 22,000 भेटते आणि त्याला प्लस अनुदान आहे. नंतर ते जे काही अनुदान असेल एक 50-60% ते अनुदान नंतर तुमच्या खात्यावर जमा होतं. अशा पद्धतीने मित्रांनो, चाऱ्याचं व्यवस्थापन करताना वेस्टेज जाणार नाही याची काळजी घ्या, जेणेकरून तुमचा खर्च त्याच्यामध्ये कमी होणार आहे. आणि मुरगा सॉरी मका असेल
तर मक्यानं गुरं जास्त दूध देतात हे लक्षात घ्या. कारण काय घास वगैरे काय असेल ते तुम्ही पुरवणीला वापरू शकता, पण मका जास्तीत जास्त आपल्या गुरांना दूध देण्यासाठी फायदेशीर आहे. आता तिसरी गोष्ट मित्रांनो अशी आहे की आरोग्य व्यवस्थापन. तुमच्या जनावरांचं आरोग्य व्यवस्थापन योग्य योग्य पद्धतीने केलं पाहिजे. किंवा काही लसी असतात, तर त्या लसीकरण करून घेणंही महत्वाचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये येणाऱ्या आजार होत नाहीत गुरांना. तर तुम्ही आरोग्य व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर मित्रांनो 100% हा दुग्ध व्यवसाय तुम्हाला परवडतो. तसेच चौथी गोष्ट मित्रांनो अशी आहे की बाबा तुमच्या गोट्यामध्ये तुमचा जो गोठा आहे किंवा बाबा काय कुठं तुम्ही ज्या ज्या ठिकाणी गुरं बांधता, तुमची जनावरं बांधता, त्या ठिकाणी स्वच्छता असणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट आहे स्वच्छता. कारण जर तुमची स्वच्छता असेल तरच मित्रांनो रोगराई येणार नाही, आणि जर स्वच्छता नसेल तर वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी तुमच्या जनावरांना आजार होऊ शकतात. त्याच्यामुळे स्वच्छता खूप महत्वाची आहे. तसे तुमच्या एक 15 ते 20 दिवसाला गायी धुता आल्या तर धुण्याचा प्रयत्न करा त्यांना योग्य पद्धतीने. त्यामुळे गोचीड वगैरे होत नाहीत. तसेच मित्रांनो एक गोष्ट पाहायला मिळते गुरांमध्ये की बाबा ज्यावेळी गायी तुमची हे होते, तिचा महिने पूर्ण होतात, 9 महिन्यानंतर गायी येते, तर त्यावेळी गोचिडी ताप किंवा अनेक प्रकारचे आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे तुमचा गोठा असेल, तुमच्या गायी असेल, त्याच्यामध्ये स्वच्छता ठेवणं ही खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो या पद्धतीनं तुम्हाला स्वच्छता ठेवायची आहे. तर तसेच मित्रांनो आता तुम्ही जर समजा दुग्ध व्यवसाय करत असेल तर काही सरकारी योजना असतील, तर त्या सरकारी योजनेचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. आता इथं बघू शकता मित्रांनो ही कुटी मशीन आहे माझ्या चुलत भावाची. तर त्यानं आता एक 15-20 दिवसापूर्वी आणलेली आहे. तर ह्याला एक 22,000 रुपये खर्च आलेला आहे, आणि काय अनुदान असेल ते त्याला पैसे त्यानंतर एक 11-12 हजार रुपये रिटर्न येणार आहे. तर त्याच्यामध्ये त्याचा 11,000 रुपये खर्च वाचला. तसेच मित्रांनो गाई गोट्यासाठी आता सरकारनं एक योजना आणलेली आहे. तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या, आता भेटू न भेटू पण आपला अर्ज भरणं तर काम आहे ना. आता हजारातनं किती जणांना भेटतात ते काय आपण सांगू शकत नाही. पण तुम्हाला आता ह्या कुटी मशीन असेल किंवा काय असेल, याच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला थोडंफार अनुदान भेटतंय, तर त्या योजनांचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही आपल्या सरकारच्या योजनांचाही फायदा त्या ठिकाणी घेऊ शकता. तर मित्रांनो अजून एक अशी गोष्ट आहे की बाबा तुम्ही जो व्यवसाय करताय, त्या व्यवसायामध्ये तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे. आता काही गोष्टींमध्ये काही दुग्ध व्यवसाय नवीन सुरुवात करतात, आणि काही काळानंतर एक 5-6 महिन्यानंतर त्या ठिकाणी त्यांना थोडं जाणवतं की बाबा आपल्याला हा व्यवसाय परवडना. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवायचं ना, आपण चुकतोय कुठं? या दुग्ध व्यवसायामध्ये आपण चुकतोय कुठं? या गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत. त्या शोधून त्याच्यावर काम करायचं आहे. बाबा हा चाऱ्याला जास्त आपला खर्च होतोय, मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंफार कुठं कमी करता येतंय का? ते पाहायचंय. ज्यावेळी तुम्ही खर्च कमी करचाल त्यावेळी तुमच्या नफ्यामध्ये वाढ होणार आहे ना, असा विषय. मग कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवायचं हे तुम्हाला शिकाय भेटणार आहे. आणि तुम्ही म्हणसाल 5 ते 6 महिन्यामध्ये मला लगेच नफा भेटला पाहिजे, तर असं होत नाही मित्रांनो. थोडंफार तुम्हाला हे ठेवायचं असतं, पेशन्स ठेवायचे असते, त्याच्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट भेटतो. आता अजून एक गोष्ट अशी आहे की बाबा तुम्ही आता नवीन सुरुवात करताय दुग्ध व्यवसायाला, तर जनावरांची निवड करताना योग्य पद्धतीने जनावरांची निवड करा. कारण तुमच्या भागातलं वातावरण कसं आहे, त्या वातावरणामध्ये बाबा ही गायी एखाद्या म्हणजे क्वालिटीची गायी सूट होते का हे पाहणंही महत्वाचं आहे. नाहीतर तुमचं कडक उन्हाळा आहे तुमच्याकडे, तुम्ही थंडीच्या ह्याच्यातली वातावरणातील गाय घेऊन आला तर ती नाही ना, तिथं सूट होऊ शकत नाही, असा विषय. त्याच्यामुळं जनावरांची निवड करतानाही योग्य पद्धतीने करा. आणि एक 10-5 हजार रुपये जास्त जाऊ द्या, पण जास्तीत जास्त दूध देणारी गायी मित्रांनो आणा, आणि शक्यतो शेतकऱ्याकडून आणा. घ्यायची ना तुम्हाला, शेतकऱ्याकडून विकत घ्या. आणि तुम्ही जर व्यापाऱ्याकडून घेत असाल तर ते बरोबर नाही, कारण व्यापारी हा शेवटी व्यापारीच असतो. त्याच्यामुळे ते शेतकऱ्याने व्यापाऱ्याला का दिलेली असते, तर काहीतरी त्या गायीमध्ये प्रॉब्लेम असतो, म्हणून शेतकरी ती गायी व्यापाऱ्याकडे विकतात. तर मित्रांनो शेतकऱ्याच्या किंवा मुक्त गोठा असेल किंवा कुठं असेल तर शेतकऱ्याकडून
एखादी गाय खरेदी करायची म्हटलं तरी ती खरेदी करा. आणि मित्रांनो, एक तुम्हाला थोड्या गायी म्हणजे जास्त गायी खरेदी करायच्या नाहीयेत. 1 ते 2 वर्षामध्ये तुम्ही 2-3 गायी घेतल्या, लक्षात घ्या, तर त्याच्यावर तुम्हाला त्या अजून त्याच्या काय कालवाडी तयार होतील त्या तयार करायच्या. आता मी विजय लोखंडे यांच्या गोट्यावर मागील एक 15-20 दिवसापूर्वी गेलो होतो. तर त्यांना एक मला त्यावेळी एक गोष्ट त्यांची खूप आवडली, की त्या काय म्हटल्या, की मी फक्त 2 ते 3 गायी विकत आणल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यानं जवळपास त्या 2 ते 3 गायींवर त्याच गायींच्या माध्यमातून 15 ते 16 गायी तयार केल्या. त्याच्यामुळे काय होतंय, की मित्रांनो, आपल्याला त्या गोठ्यामध्ये त्यांचा जन्मापासून त्या गायींचं पूर्ण संगोपन होतंय. त्यामुळं त्या गायीचे आपल्याला संपूर्ण म्हणजे जे काही असेल ते समजतं. आणि एखाद्या जर समजा एखादा तुम्ही दुसरीकडून गाय आणताय, तर एखादा व्यक्ती 60% मित्रांनो बरं का, 60% लोक गायी काय विकतात, तर त्या गायीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो म्हणून ती गायी विकतात. लक्षात घ्या. आणि 40% काय आर्थिक अडचणींमुळे विकत असतात. पण 60% लक्षात घ्या, काहीतरी एखाद्या गायीमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा काय, तर त्यामुळे ते गायी विकतात. अजून एक गोष्ट अशी आहे, की बाबा तुम्ही जो कामगारांचा खर्च असेल, तुमचा जर मोठा गोठा असेल, एक 15-20 गायींच्या आसपास गायी असतील, म्हणजे करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्ही, तर मित्रांनो काय करायचंय आपल्याला, की बाबा कामगारांचा खर्च कमी करायचा आहे. मग तो कसा करू शकतो? आता मिल्किंग मशीनच्या माध्यमातून तुम्ही कामगारांचा खर्च कमी करू शकता. लक्षात घ्या, मिल्किंग मशीनमुळे काय होणार आहे, तुमचा मनुष्यबळ खूप वाचणार आहे. आपल्याला ते मिल्किंग मिल्किंग मशीन लावल्यानंतर त्याला पण काहीतरी अनुदान असेल मला वाटते. त्याच्याविषयी अजून काही मी माहिती काढलेली नाही, पण असू शकते मिल्किंग मशीनला पण अनुदान. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचा जो मनुष्यबळ आहे ते वाचणार आहे. तर या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला दुग्ध व्यवसायामध्ये काळजी घ्यायची आहे. आणि एक लक्षात घ्या, की कोणताही व्यवसाय एका दिवशी केला की दुसऱ्या दिवशी लगेच त्याचं फळ भेटत नाही. काही काळ जाऊन द्यावा लागतो. त्याच्यानंतर त्या गोष्टीचं तुम्हाला फळ मिळतं. आणि तुम्ही जेवढं म्हणजे पेशन्स ठेवचाल, तेवढं तुम्हाला जास्त प्रमाणात त्या ठिकाणी उत्पन्न भेटणार आहे. कारण आज जर तुम्ही गाय आणली तर तुम्ही म्हणताल 6 महिन्यामध्ये मला लगेच तिच्यापासून लाखभर रुपये पाहिजेत. तर असं होऊ शकत नाही. तसेच मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला तुमच्या गायींचं, तुमच्या गोट्याचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन करायचंय. दुग्ध व्यवसाय 100% परवडतो. तो फक्त योग्य पद्धतीने करावा लागतो आणि त्याच्यानंतर 100% तुम्हाला रिझल्ट येतो. फक्त 1 ते 2 वर्ष त्या कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्हाला काम करावं लागतं, माहिती जाणून घ्यावी लागते. बाबा मला काय अडचण येते, ठीक आहे. काही समजा 6 महिने झाले बाबा, अजून तुम्हाला परवडेना. मग तुम्ही बघा ना बाबा, मला काय होतंय, प्रॉब्लेम काय आहे? चाऱ्याला पैसे जास्त जातात का कशाला पैसे जास्त जातात? ते पहा ना. त्याच्यानंतर त्याच्यावर विचार करा सगळा, बाबा काय बदल करता येईल. त्याच्या माध्यमातून तुम्ही पुढे पुढे हळू जा आणि त्याच्यानंतर 100% तुम्हाला नफा भेटणार आहे. त्यामुळे मी मगाशी म्हटलं प्रमाणे, की बाबा तूप खाल्लं की रूप येत नाही. आपल्या गावाकडे म्हण आहे, तूप खाल्लं की लगेच काय रूप येतंय का? अशा पद्धतीने मित्रांनो लगेच परवडत नाही. पण 100% परवडतो बरं का. त्याच्यामध्ये थोडे पेशन्स ठेवले, थोडं त्याच्यात म्हणजे अनुभव आला. अनुभवातून पुढचं पाऊल टाकायचं असतं. एवढं लक्षात घ्या. आणि अनुभव जसा 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 येईल तुम्हाला, त्या पद्धतीने तुम्हाला 100% दुग्ध व्यवसाय परवडणार आहे. या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला दुग्ध व्यवसाय करायचा आहे. एक 5-6 टिप्स मी तुम्हाला दिलेले आहेत, जे मी आता सध्या वेगवेगळ्या ठिकाणी बाबा गोट्यांवर जातोय. त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर त्या मी 5 ते 6 टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत. त्या योग्य पद्धतीने तुम्हाला वापरायच्या आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला दुग्ध व्यवसाय करायचा आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.